पहिला बॉल एक रन आणि दुसरा बॉल डॉट. दत्तात्रय दत्तात्रय गोट्या बोलला दत्तात्रय बोलला काय पण बोल. गोट्यात सांगा. तर पहिले षटक दत्तात्रय बॉलिंग मार्कवरती उर्फ गोट्या या नावाने जास्तीत जास्त ओळख. पहिले षटक आपल्या टीमसाठी अनुभव भरपूर आहे, त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असणार, कारण की कुठल्या प्रकारचा रूम जास्तीत जास्त दिला अजूनही नाहीये आणि त्याच्याचमुळे थोडेसे धडपड सध्या पाहायला मिळते टीम वैद्य 11 आसागड टीमचा विचार केला तर, कारण की खाता जर पाहिला गेला तर फक्त फलकावती धावसंख्या 1 आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार और विकेट. गोट्या पुन्हा एकदा तयार. सुपर रुपीज थोडी. ओहो आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता बॉल. पुन्हा एकदा टर्न झाले तर विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत खूप चांगले व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळते. महालक्ष्मी गड रानसेत हा संघ सध्या आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत हवी ठरत असताना चांगली गोलंदाजी या संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या जर पाहायला गेली तर फक्त फलकावते 1 धाव 5 बॉलचा खेळ इथे समाप्त. पहिल्या षटक सध्या मॅडिटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल धमाके झालेले नाहीत. बॉलिंग पुन्हा एकदा तयार. गोट्या शेवटचा बॉल या षटकातील घेऊन आपल्या टीमसाठी तयार. हा बॉल फुटत होता ऑफस्पिनर बॉलला पुन्हा एकदा ढकलला टीममध्ये फिल्डर. जोपर्यंत बॉलवरती येईल फक्त एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2. पहिल्या वरचा खेळ ते समाप्त. पहिले षटक नावी राहिले या मॅच मध्ये महालक्ष्मी गड, कारण की या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली फक्त ओनली 2 रन्स. टीम वैद्य 11 आसागड. दत्तात्रयचा स्पेल तितका चांगला जबरदस्त राहत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा प्रकाश. टीम महालक्ष्मी गड पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी पडतो या मॅच मध्ये समोर टीम वैद्य 11 आसागड, जे गाडीचा ब्रेक गाडीचा गिअर जो आहे कधी चेंज करू शकते. 6व्या गिअर पर्यंत अगदी पोहोचू शकते असे बॅटिंग लाईनअप जर पाहायला गेले तर स्ट्रॉंग आहे. बोला तयार. प्रकाश पुन्हा एकदा तयार. अकुटपचा बोलता पुणे एकदा जॅक करत असला फटका चांगला आहे. बॉल थांबला नाहीये. हा बॉल रुपेश जोडीच्या बॅट मधून बॉल सीमारेषा बाहेर. मिठी धावा 4. बॉलवरती 10 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते, तो तितकी चांगली पॉवरफुल बॅटिंग. प्रकाशच्या अगेन्स्ट सध्या घातक हल्ले सध्या सुरू असताना या मॅच मध्ये पाहायला मिळत असताना चांगली बॅटिंग रुपेशच्या मार्फत. प्रकाश पुन्हा एकदा तयार. रणवीर मध्ये थोडासा बदल करण्याची आवश्यकता आणि त्यानंतर स्वतःला सांभाळलं. पुन्हा एकदा खटपचा बोलता याडी बोलवेत स्वतः दत्तात्रय खाली. याडी चुकी होणार नाही आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिला धक्का टीम वैद्य 11 आसागड फलंदाज बाद.
तर विकेटचे पतन. पहिला धक्का या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅट्समन भूमिक बॅटिंग करण्यासाठी मैदानात. छोटा वीर वार करे गंभीर या प्रकारची नेहमीच टॅगलाईन या बॅटरसाठी असते, कारण की नेहमीच मोठमोठे फटाके त्याच्या बॅटमधून नेहमीच येत असतात. स्ट्रोक सिलेक्शन खूप चांगला आहे. सलामीची जोडी जर पाहायला गेली तर सलामीच्या भूमिकेमध्ये रुपेश धोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर भूमिकची आता भूमिका काय असेल या मॅच मध्ये, कारण की भूमिक जर चांगला खेळतो तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं महालक्ष्मी गडच्या विरुद्ध खेळत असताना. या मॅच मध्ये तो प्रयत्न सध्या करावा लागेल. प्रकाश पुन्हा एकदा कट करायचा होता, बॅकफुट जात असताना पंच करायचा होता हलक्या हाताने, पण तो बॉल पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. जास्तीत जास्त रूम दिला जात नाहीये, कारण की यावेळी फुटवर्क जर पाहायला गेलं तर एकदम व्यवस्थित, पण त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॉल बॅटवरती आलेला नाहीये. टीमची धावसंख्या 12. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा कट करायचा होता, पुन्हा एकदा पडला तर बॉल सरळ जाईल. तोपर्यंत आणखीन एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळत असताना. पंच 1 मिनिट. ओव्हर समाप्त. टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते फलकावती धावा 12. विकेट आतापर्यंत एक गमावली. बॅटिंग करत असताना टीम वैद्युलीहून आसागड, पण महालक्ष्मी गड पहिल्या ओव्हर पासून आतापर्यंत या मॅच मध्ये अगदी ताळमेळ खूप जबरदस्त पाहायला मिळत असताना, कारण की जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर स्पेल मध्ये खर्चिक गोलंदाजी नाहीये. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना खूप चांगला स्पेल हाताळलाय प्रत्येक बॉलरने. पहिल्या षटक दत्तात्रयने हाताळलं, त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. पुणे एकदा बोल तयार. आखुटपचा बोलता बॉल पुणे विजय भंडारचा कॅच आहे. हा बॉल झेल सोडला तर कदाचित तुफान येऊ शकतं. हा झेल खूप महत्वाचा होता, पण तो कॅच पकडता आलेला नाहीये. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट पुणे इथे 2 धाबा ऍड होतील. या 2 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतो 14 धाबा. ओव्हर नंबर 3. कॅचेस पकडावे लागतील, कॅचेस तुम्हाला घ्यावे लागतील. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर कठीण झेल तुम्हाला सुद्धा सोपा करावा लागतो. अशा चुका चालत नाहीये. समोर पुन्हा एकदा विजय भंडार. बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता, पण तो बॉल पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 15 धाबा. ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉल होते 3 धाबा खर्च केल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. योर्कर लेंथवरती तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव घेण्याचा इरादा आणि सुरक्षितरित्या पुन्हा एकदा बॅटला ग्राउंडिंग करत असताना एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जण पोहोचते स्कोर कार्ड होती. धावसंख्या जवळ पोहोचते 16 धाबा. ओव्हर नंबर 3 सध्या पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. दत्तात्रय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटक कमालीचं हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा हाताळल्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिले आणि त्याच्या जोरावरती जर पाहिलं गेलं तर दबाव सध्या आहे टीम वैद्य 11 आसागड. बोल तयार. यारी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बोलवे किशोर सध्या खाली जत करण्याचा प्रयत्न. बॉल पकडण्याचा प्रयत्न बिलकुल झालेला नाहीये. हा बॉल जाईल सीमा पार. मिती धाबा 4.
चालेल तर पोहोच. हां हां पोहोच. काय काम होतं चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळत असताना विकेट टेकर बॉलर आहे तो फिल्डरची साथ पाहिजे तितकी लागलेली नाहीये. 2 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल. ओहो ऑन साईडला खेळायचा होता बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर अपील तर होते पण तो बॉल पडल्यानंतर तितक्या जलद गतीने इथे जाईल. पंच दर्शवतील वाईटची खून. एक अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धाबा. चांगली गोलंदाजी 21 धाबा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील बॉलर तयार. 21 धाबा आहेत. आउट विकेट. फुललेंचा बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला बॉलला ढकलले. पॉइंटला फिल्डर आहे. जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच प्राप्त केली जाईल. ओव्हरची ते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. टीम प्रकाश तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 22 चमत्कार घडवावा लागेल इथून या मॅच मध्ये येण्यासाठी. वैद्य 11 असा गड जो समोर टीम व मालकसमी गडचा विचार केला तर ज्या प्रकारे गोलंदाजी अटक आहे जबरदस्त गोलंदाजी. पुणे आडव्या बॅटने ओन सीधा बॉलला ढकलले. डीप मध्ये फिल्डर आहे. एक दैते कंप्लीट. चुकी झाली आणि हा बॉल सीमारेषा पार. आणखीन एक हा जाईल बॉल चौकार. चांगली बॅटिंग सुरुवात. स्टार्ट नक्कीच या ओव्हरमध्ये चौकाराने. पुणे दाखवटप्प्याचा बॉल. याआधी सुद्धा संधी आहे. याआधी जर पाहायला गेलं तर आणखीन एक बॉल सीमाच्या बाहेर जाईल का. पंच इथे विकेट होईल डाऊन. विजयचा खेळ इथे समाप्त. फलंदाज बाद. विकेट टेकर बॉलर. ओहो सोफ्याने बॉलला पुन्हा एकदा चांगल्या गतीने बॉलला ढकललाय. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील. 2 धावा घेण्याचा इरादा. बॉल चला मागे. प्रोटेक्शन पुन्हा एकदा होईल का. जोपर्यंत बॉलला पकडते चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथे 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चुकीची फेकी आणि इथे 4 धावा मिळतील. पुश करा आणि खुश राहा. जितक्या धावा येतील तितक्याच गतीने धावा इथे चोरण्याचा प्रयत्न. चांगली इथे फिल्डिंग पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत समाप्त या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 4. पुणे द बॉलर प्रकाश आपल्या. ओहो याने बॉल येत आहे. फिल्डर पुन्हा एकदा किशोर याने जज करत असताना चुकी झाली होती परंतु त्यानंतर खेळ स्वतःला सांभाळत असताना विकेट पुन्हा एकदा डाऊन होईल. खेळी मैदानाच्या बाहेर फलंदाज
श्रीकांत. तो या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर धावा आतापर्यंत फलकावरती आहेत 30 धावा. ओव्हर नंबर 4. पुन्हा एकदा बॉलर. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होता. बॅटची टॉपेज बॉल चला मागे डिक्लोज झोन मध्ये. तो पण एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. चांगली बॅटिंग. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर नंबर 4. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम खेळी सध्या साकारित जात आहे टीम महालक्ष्मी गड. कारण की महालक्ष्मी गडला माहिती आहे इथून जर चांगले गोलंदाजी झाले तर कमी धावेपर्यंत रोखण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी ठेवू. तो प्रयत्न सध्या आहे मार्गस्थ. चांगली गोलंदाजी सातत्याने मारा जबरदस्त पाहायला मिळत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका तर चांगला आहे. बॉल जोपर्यंत फिरकत येईल जास्त काही मिळणार नाहीये. फक्त सिंगल पुन्हा एकदा मिळेल. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 32 धावा. 4 ओव्हर समाप्त. हा बॉल पाहावा लागेल. पुन्हा एकदा पंचदर्शतील. यस, इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती धावा 33. चांगली बॅटिंग आतापर्यंत. मोठे कॅल्क्युलेटिव्ह मोठे स्ट्रोक जे आहेत ते आलेले नाहीत. दबाव सध्या आहे बॅटिंग करणारी टीमवरती. सातत्याने मोठी अपेक्षा होती परंतु भूमिक अजूनही मैदानात आहे. भूमिकच्या बॅटमधून अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन आहे परंतु बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर येतोय डॉट बॉल. धावसंख्या मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 5 अखेर मार्गस्थ असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते 33 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत करावी लागेल. एक मोठा टार्गेटचा इथे टेम्पो सजवण्यासाठी. भूमिकडे संधी आहे आज हिरोगिरी इथे दाखवण्यासाठी. बोलत यार मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा गॅप मधून चाललाय मागे. फिल्डर गलीमध्ये येईल. स्वतः विकेट किपर तो पण एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34. निशांत आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर तितके चांगली बॅटिंग करण्यासाठी भूमिक. निशांतला सुद्धा आपल्या हातातील जादू आज या मैदानात दाखवण्याची संधी आहे. तो सुद्धा खरा हिरो ठरू शकतो या मॅचच्या दरम्यान. बॉल शिल्लक आहे या षटकातील 4 बॉल आहेत. बोलत यार अंकुश. ऑन साइडला बॉल पुन्हा एकदा टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल परंतु त्यानंतर सुरक्षितरित्या 2 धावा इथे ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुन्हा एकदा इथे. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती. बॅटिंग करत असणार 36 धावा. चांगली बॅटिंग. गोलंदाजी तितकी चांगली. बॉलिंग अटॅक तितका चांगला. कारण की परफॉर्मन्स द्यावा लागतो प्रत्येक टीमला आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बॅट. पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहत असणार. सुटर बॉल. बॉल पडण्याचा पुन्हा एकदा तितक्याच वेगाने जाईल
अगदी जमिनीला लागत लागत कीपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल, धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 5 खेळ सध्या मार्गस्थ. 5वे षटक. बॉलर पुन्हा एकदा अंकुश. हा बॉल पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा इथे दाखवत असताना समांतरच्या दिशेने एकत्रित धावसंख्या मिळेल. एक धाव या मॅच मध्ये जास्त काही बजेट बसू देणार नाहीये. त्याच्यासाठी जोखीम आता स्वीकारावी लागेल. एक मोठ्या टार्गेट कडे वाटचाल करावी लागेल. तो प्रयत्न बिलकुल आलेला नाहीये. 37. पुन्हा एकदा आडवी बाद खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा बॅटच्या टोईनला. बॉल जो पद्धत फील करतील तोपर्यंत जर पाहायला गेला तर इथे 2 धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीच्या रूपाने कदाचित बॅट्समॅन परतला असता, परंतु त्यानंतर माफ करा एकच सिंगल इथे मिळेल. 31 माफ करा 38. 38 धाबा, एकच सिंगल. बोलो पुन्हा एकदा तयार. हेलिकॉप्टर याडी फटकाचा चांगला फिल्डर दत्तात्रय जो पण बॉलला फील्ड करेल तो पण एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या मॅच मध्ये पाहिजे तितके नक्कीच बॅटिंग तर झालेली नाहीये. सातत्याने मोठे हिट मारण्याचा प्रयत्न, पण तो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तोपर्यंत एकच सिंगल इथे आणि ओव्हरची इथे समाप्ती. पाहायला मिळेल किशोर. ओहो चांगला बॉल शॉर्ट लेंथ वरती पुन्हा एकदा चांगला बाउन्स मारत असताना चांगली खेळी सध्या नक्कीच आहे. चांगला परफेक्ट मारा करत असताना पिचिंग तितकी चांगली येतो, पण डॉट बॉल धावसंख्या मिळणार नाहीये. वैदू 11 असा टीम सातत्याने नक्कीच मोठे झटके देण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो बॉल पुन्हा एकदा बाउन्स होतो. हा बॉल पंच इथे ठरवत असताना वाईड. एकत्रित धावसंख्या 1 पर दी ओव्हर पुन्हा एकदा येईल, कारण की या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगली इनिंग सध्या पाहायला गेलं तर वैदू 11 असागड चांगलं टार्गेट पाहिजे डिफेंड करण्यासाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचते 40 धाबा शेवटच्या वर. चांगल्या पुन्हा एकदा पिचिंग करत असताना हा बॉल सुद्धा बाहेर. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर विकेट किपर पुन्हा एकदा चुकी करणार नाहीये. अखेर निसर्गला पतावायला लागेल माघारी. विकेट डाऊन होईल, फलंदाज बाद. तर पुन्हा एकदा त्याच बाउन्सचा प्रयत्न सातत्याने फुलरली नाही तर थोडासा मागे टप्पा ठेवण्याचा प्रयत्न. 1 पर दी ओव्हर पुन्हा एकदा पंच दर्शवत असताना सातत्याने बाउन्स आहेत. असं वाटतं की आपण सध्या ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेच्या पिचेस वरती खेळतो, की ज्या प्रकारे सध्या बाउन्सचा बॉल टाकला जातो सातत्याने बॉडीचा वेग घेतला जातो आणि त्याच्याच पुढे इथे ताकीद सध्या देण्यात आलेला आहे. हा बॉल श्रेय बॅटने हा जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर येतो भूमिकच्या बॅटमधून. अखेर संघर्षमय षटकार.
47 धावा फलकावरती. टीम 2-11 आसागड. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल सुद्धा चाललाय मागे. बॉल जोपर्यंत कलेक्ट करतील तोपर्यंत एक धाव ते कंप्लीट होतील करण्याचा प्रयत्न, पण धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. आणि इथे जर पाहायला गेलं तर मुंबई पुन्हा एकदा दत्तात्रय खाली आणि यावेळी सुद्धा चुकी होणार नाहीये. चांगली विकेट टेकर भूमिका सध्या साकारली जाते आणि अखेर आणखी एका विकेटचे पतन, फलंदाज बाद. तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपयाचे पारितोषिक राहुल यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. एका षटकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक. टीमची धावसंख्या 47 शेवटचा बॉल या षटकातील. जगदीश सर सध्या आहेत बॅटिंग करण्यासाठी. सरळ बॅटने हा फटका खूप चांगला इथे सेट केला आहे. फिल्डर डीप मध्ये आहे. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होतील. अशा प्रकारे या मॅच मध्ये 49 धावा फलकावरती. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये धावा बनवायच्या या मॅचला जिंकण्यासाठी.
अगदी जोडीसर नेहमीच स्पेल जर पाहायला गेला तर कमालीचा हाताळताना नेहमीच बॉलिंग अटॅक खूप महत्वपूर्ण ठरत असतो. त्यांच्या मार्फत पहिल्या षटकाची जबाबदारी त्यांच्याकडे स्वीकार देण्यात आली. आणि त्यानंतर पाहूया या पहिल्या ओव्हरमध्ये पार्टी पॉवर प्ले मध्ये विकेट येतील, धावा काढतील, पण तो धावीसाठी इथे अगदी लढा द्यावा लागेल. बॅटिंग करण्यासाठी महालक्ष्मीगड पहिले षटक जगदीश सर ऑन द विकेट. पहिल्याच बॉल वेगवान मारा करत असताना टप्पा पडल्यानंतर पंचायती दर्शवतील व्हायची खून एकत्रित धावसंख्या जास्तीत जास्त बाहेर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर पिचिंग थोडीशी खराब आणि त्याच्याचमुळे एकत्रित धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने खातो पण बॉलर पुढे जात तयार जगदीश सर ऑन द विकेट. पुढे जात असताना हा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेला. हा बॉल सुद्धा पिचिंग थोडीशी खराब आहे. सातत्याने त्याच दिशेवरती मारा सध्या दिला जातो. तो दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते कारण की जास्तीत जास्त जर पाहायला गेला तर नक्कीच सफल खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्याचमुळे इथे लागोपाठचे 2 बॉल डॉट माफला 2 बॉल वाईट बोलू तयार. आणि बॅकफुट वरती ऑप्शनला कट केलाय तो पण सिंगल इथे प्राप्त केली जाईल. पंच स्ट्राईक चेंज आहे. कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 या खेळती पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे. आणि स्ट्राईक रोटेशन म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये ओहो फुलटच बॉल होता. पुन्हा एकदा हा बॉल पाहायला गेल. नो बॉल पुन्हा एकदा घोषित केलाय कारण की वेस्ट आहे. फुलटच बॉल शरीरापासून थोडासा उंच आणि त्याच्याचमुळे फ्री ची संधी असेल. एकदा पुन्हा एकदा मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4. चांगली खेळी सध्या पाहायला मिळते राहुल सध्या बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो पुन्हा एकदा या जर पाहायला गेलं तर एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. कमी गतीने जर बॉल पाहायला गेला तर थोडीशी गती कमी गेली पण तो त्यानंतर जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी, मोठा मारा आतापर्यंत करू दिलेला नाहीये. हिटिंग तितकीच चांगली पाहायला मिळते. पुलोलेंचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनला हलक्या तरी ढकलला. सिली पॉइंटला फिल्डर वेगाने भूमिक जोपर्यंत बॉलवरती जाईल तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. आनंद दिलाय, दुसरी आनंद दिलाय. खालता ठेवा लागल डॉट वर. तर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. या षटकातील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फरकातील 7 धावा. 50 धावेचे टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी महालक्ष्मी गडच्या समोर ठेवले. ओहो पुणे एकदा या जर पाहायला गेला तर कट करण्याचा प्रयत्न तितक्याच जलद गतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हरची समाप्ती. पहिले षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. ओव्हर नंबर 2 मध्ये रुपेश
ओहो फुललींचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. प्लम मध्ये पुन्हा एकदा अगदी 3 यष्टाच्या मधोमध इथे सापडत असताना राहुलचा खेळ इथे समाप्त. पहिला धक्का टीम महालक्ष्मी गड फलंदाज बाद. तर विकेटचे पतन. नवीन बॅट्समन सध्या मैदानात दाखल किशोर. जगदीश धडी सर पहिलं षटक खूप चांगलं राहिलं आणि त्यानंतर रुपेश बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी समोर बॉल खेळून काढला पण त्यानंतर धावसंख्या मिळणार नाही. चांगली गोलंदाजी दबाव येऊ शकतो. विकेट काढल्या तर तो दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा 50 धावेच्या टार्गेटच्या मॅचला जिंकण्यासाठी बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो यार यॉर्कर लेट होती वेगाने बॉल इथे पिच केला आणि त्यानंतर इथे दांडा उद्ध्वस्त फलंदाज बाद. थोडी सध्या बॉलिंग मार्क होते. चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत सातत्याने दबाव टाकला जातो कारण की 50 धावेचे टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया इथून कुठला संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल. रुपेश पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे भूल झाल्याने तिथे दांडी गुल जाईल आणि आणखी एक झटका फलंदाज येईल आणि फक्त जाईल. नवीन बॅट्समन आता नवसू बॅटिंग करण्यासाठी. विकेट हॅट्रिक बॉल आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट आतापर्यंत यश संपादन केले. पुन्हा एकदा हा वेगवान मारा करत असताना हा बॉल थोडासा अनलिगल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा दर्शवतील. बायचे खून अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावती धावा आहेत आता 8. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 50 धावेचं म्हणजे जुने हा सामना जिंकण्यासाठी 42 धावेची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. टीम आसागड टीमसाठी हा सुद्धा बॅकफूट ऑफसाइडला कट केला आहे. फक्त एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने या षटकात जर पाहायला गेला तर फक्त धावसंख्या खर्च केली आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी शेवटच्या बॉल या षटकातील.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 याकडे होती. रुपेश सर पुन्हा एकदा तयार. समोर चंद्रकांत. या मॅच मध्ये आपल्या डावाची गुरु केली. आपल्या बॅटने पुन्हा एकदा खेळायचा होता बॉल. पुन्हा एकदा टर्न झाला तर इथे चुकी केली. त्यानंतर झालं पाहायला गेलं तर एकच सिंगल मिळेल. ओव्हरची ती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावते आहे फक्त 10 धावा आणि विकेट गमावली. या मॅच मध्ये 3 विकेट 10 धावा. टीम महालक्ष्मीगड रानसेत. तर वेलकम बॅक. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 सरासरीने धावा फलकावरती आहेत फक्त 10 धावा. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे 40. याने आडवे बॅटने ऑनसेटला फटका हवेत. भूमी खाली. झेल पकडता आलेला नाहीये. चुकी केली आणि याडी चुकला तो ठोकला चौकार. थँक्यू डीजे. लगेचच रिप्लेसमेंट सध्या पाहायला मिळते कारण की चुकी केली भूमिकेने आणि त्यानंतर लगेच त्याला आता जर पाहायला गेलं तर 30 या सर्कलच्या आतमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. या चौकारीच्या मदतीने 14 धावा पर ओव्हर मागे आता 1 हिट पाहिजे. मैदान छोटं असलं तरी या मॅचमध्ये षटकार मारण्यासाठी तुमच्याकडे अपेक्षे प्रकारे धमक पाहिजे. ती धमक सध्या दिलेली आहे. बॅट्समन चंद्रकांत पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा कट करायचा होता. बॅटच्या आतला कडा घेत बॉल पुन्हा एकदा इथे विकेट किपरच्या हातामध्ये स्टॉप होईल. धावा इथे मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 सुरुवात चौकारने केली त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा चंद्रकांत तयार बॅटिंग करण्यासाठी. विस्फोट करू शकतो आपल्या बॅटने. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु याडी बॅटची कडा नाही तर इथे दांडी गोल होईल आणि इथे फलंदाज बाद होईल. चंद्रकांत बाद.
तर 4 विकेट गमावलेत टीम महालक्ष्मी गड. दबाव सध्या झेलत असताना या मॅच मध्ये कोणता बॅटर असेल जो मात्र या मॅच मधून आपल्याला काढू शकतो, परंतु ती कुवत नक्कीच असेल. परंतु याच्यासाठी जर पाला घेत तर आतापर्यंत गोलंदाजी तितके चांगले 50 धावा फलकावरती होत्या. असं वाटलं की सहजरित्या या मॅच मध्ये टीम महालक्ष्मी गड येईल, परंतु महालक्ष्मी गडला इथून खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल धावेपर्यंत पोहोचण्यासाठी, कारण की टार्गेट भलं मोठा आता व्हायला सुरुवात नक्कीच आहे. या दिशेने बॅटने ऑफ साइडला फटका हवेत, वर शॉट, क्या बात है. येतो हा अंकुश नावाचा हा खुश करणारा षटकार. यांचा फटका चांगला आहे, हा बॉल सुद्धा थांबणार नाहीये. अंकुशच्या बॅट मधून लेट पण थेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते. पंच एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील, एक बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24, 24 धाबा. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता आहे 26. चांगली खेळी सध्या साकारावी लागेल. अजूनही बॉल शिल्लक आहेत 19 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल चौकार, त्यानंतर विकेट, तिसरा बॉल डॉट होता, तिसरा बॉल डॉट, नंतर 6, चौथा बॉल, पाचव्या बॉलवर चौकार. एक घेतलेला काय, एक सिंगल घेतलेला, विकेट एक घेतला ना पहिल्यापासून सांगताना. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, पंच पहिल्या बॉलवरती 4 धाबा, त्यानंतर विकेट आहे. पंच ओव्हर ओव्हर समाप्त. तर माफ करा, ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 18 बॉल मध्ये 26 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 18 बॉल 26. सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. टिपतून पुन्हा एकदा विजय जपतो बॉलवरती येईल, फक्त सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25, 25. अर्धा टार्गेट इथे पार केले, पण तो अर्ध्या टार्गेटच्या इथूनही पल्ला गाठायचा आहे. समोर जर पाला गेला तर ज्या बॅट्समनच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार. पुन्हा एकदा फुलवलीचा बॉल, पुन्हा एकदा इथे बॅटच्या अगदी टोकाला बॉल स्टॉप होईल. तोपर्यंत जर पाला गेला तर एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26, 26 धाबा. अजूनही 24 धाब्याची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना संपलेला नाहीये, 1-2 मोठे हिट पाहिजेत हा सामना बराबरीमध्ये आणण्यासाठी. तो प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका, या दिवशी ऑप्शनला बॉल ढकललाय. भूमिक पुन्हा एकदा वेगाने बॉलवर येईल, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली जाईल. चांगली गोलंदाजी, सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न, सातत्याने गोलंदाजी चांगली पाव नक्कीच होत असताना समोर जर पाळ घेतात तितकी चांगली गोलंदाजी धारदार. समोर अंकुश पुन्हा एकदा तयार.
पुन्हा एकदा बॅटने खेळायचा होता बॉल पडल्या तर पुन्हा एकदा चालला मागे पण इथे जर पाहायला गेलं तर सुरक्षितरित्या बॅटला पुन्हा एकदा ग्राउंडिंग करत असताना एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. बॉल शिल्लक आहे ते षटकातील फक्त 2. 4 बॉलचा खेळ समाप्त. बॉलर पुन्हा एकदा तयार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. एक मोठा हिट पाहिजे. बॉलर पुन्हा एकदा तयार. याडी सुद्धा फटकारा चांगला आहे. बॉल पुन्हा एकदा कॅरी करता आलेला नाहीये. सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल. काय दबाव सध्या पाहायला मिळतो दोन्ही टीम वरती, कारण की या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेटकडे वळायचं असेल तर इथून मोठे हिट पाहिजेत. आणि पर बॉल मागे आता सिंगल प्राप्त केलेले आहे. आता शेवटचा बॉल या षटकातील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. बॅटने खेळायचा होता टप्पा जर पाहिला गेला तर लाजबाब ओव्हरची ते समाप्ती. 12 बॉल मध्ये 21 धावेची आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29. 29 धावा. विकेट गमावले 4. येणारे बॉल आहेत आता 12 बॉल मध्ये 21 धावेची आवश्यकता. समोर जगदीश सर. सरळ बॅटने खेळायचा होता. बॉल बॅटची कळा घेत बॉल चालला मागे. डिक्लेअर झोन मध्ये एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. चांगली खेळी अपेक्षित आहे. तो सातत्याने जर पाहायला गेला तर नक्कीच दबाव सध्या टाकला जातो, कारण की या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर चांगली खेळी साकारावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. इथून मोठे हिट मारावे लागतील. इथून असेचे किरण जर नक्कीच द्यायचे असतील तर बॅट मधून सूर्य किरण पाठवावी लागतील. बॉलर तयार. समोर अंकुश शांत डोक्याने आतापर्यंत. ओहो पुन्हा एकदा पाहावं लागेल. हा बॉल पर्यंत चाललाय बाहेर. पंचदर्शतील इथे लेग बाईज. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 19 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहेत आता 10 बॉल 19. सामना संपलेला नाहीये. एक मोठा हिट पाहिजे, एक षटकार पाहिजे, एक चौकार पाहिजे, पण दुसऱ्या बाजूने विकेट पाहिजे या मॅच मध्ये येण्यासाठी. 10 बॉल 19 धावेची आवश्यकता. सामना कोणत्या बाजूने जाईल. एक बाउंड्री आली तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल डॉट येईल. धावा मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. दबावाचा सध्या अभाव पाहायला मिळतो, कारण की सातत्याने धावा येत नाहीये. जास्तीत जास्त डॉट बॉल एक हिटर पाहिजे या मॅच मध्ये शूट करण्यासाठी. तर शूटर बॅटर आतापर्यंत पाहिलेला नाहीये. बॉलर तयार. गाडी सरळ बॅटने फटकारा चांगला आहे. अलॉंग द कार्पेट. बॉल चालला मागे. फिल्डर आहे जो पण बॉलला फील्ड करतील. नवसीच्या बॅट मधून 2 धावा. चांगली बॅटिंग. 2च धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 17 धावेची आवश्यकता. पुढे बॉल. हा बॉल हवेत. फिल्डर पुन्हा एकदा बॉलवरती येतील. तो पण पुन्हा एकदा 2 धावा मिळवतील. चांगली इथे रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुन्हा एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. 7 बॉल मध्ये 15 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल 15. समोर नवसू पुन्हा एकदा. एक मोठे हिटची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर. सरळ बॅटने फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल. नवसीच्या बॅट मधून हा बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार.
थँक्यू DJ. 6 बॉल मध्ये 11 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 6 बॉल डबल 1 रिक बाय 2 रन विन दिस गेम बाय टीम महालक्ष्मी गड. 11 धावेची आवश्यकता 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी डबल 1. काय कमालीचा सामना पुणे एकदा रंगात असणार या छोट्या फॉर्मॅट मध्ये. कठीण असतं. 6 बॉल मध्ये 11 धावा काढण्याचा भीम पराक्रम कदाचित होऊ शकतो. फुटबॉल मध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. शेवटचा षटक विजय भंडार. 6 बॉल 11 धावेची आवश्यकता. समोर अंकुश छोटा वीर वार करे गंभीर. ही स्थिती पुन्हा एकदा इथे पार करावी लागेल. हा बॉल वेगवान मारा करत असताना हा बॉल चाललाय मागे डिक्लर झोन मध्ये आणि इथे जर पाहायला गेलं तर वाईट +1 म्हणजे टोटली 2 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 9 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी नवसू पुणे एकदा बॅटिंग करण्यासाठी रेडी. ऍक्शन मोड वरती यावं लागेल. फ्लाइट मोड ऍक्टिव्हेट करावं लागेल. सरळ बॅटने फटका चांगला आहे. अलोंग द कार्पेट बॉल चालला मागे डीप मध्ये फिल्डर वॉड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली स्कोर कार्ड वरती 42. हा सामना जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे. 8 धावा पाहिजेत. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल 8. हे मॅच पुन्हा एकदा समीकरण या गुलाबी थंडीमध्ये हा गरमागरम सामना. ओहो पुन्हा एकदा वॉड बॉल पडल्यानंतर राईज करत असताना टप्पा तितका चांगला वेग प्रचंड बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या मिळणार नाहीये. बॉल शिल्लक आहेत आता 4 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 8. एक मोठा फटाका पाहिजे. बॉल तयार. सरळ बॅटने याडी फटका हवेत. बॉल सीमा पार. अंकुशच्या बॅट मधून हा येतो षटकार. पुणे दक्कड करायचा ताप याडी बॉल पकडता आलेला नाही. बॉल चाललाय मागे. स्कोर इज लेवल. 1 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 2 आणि सामना जिंकण्यासाठी आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. महालक्ष्मी गड एक वेळ असं वाटलं की सामन्यामध्ये बरोबर होईल पण तो त्यानंतर जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडासा पासा पलटला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटर होत असताना टीम महालक्ष्मी गड. वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. तोच खेळ सध्या बदललाय या मॅच मध्ये. ऑनसेला पुन्हा एकदा हलक्याने कट केला आणि बॉल जो फिरकातील हा सामना जिंकला.